आम्हाला कर्जच नाही तर माफी कुणाची करते ते करणाराची केली आमदाराची त्यांच्या मोठ्या मोठ्याच्या माफी होते त्या गरीब शेतकऱ्याला कर्जच देत नाही तर कर्ज माफ करायचं 56 लाखाचा आकडा केवळ हा टीव्ही चॅनलवरती आहे. वास्तविक कागदोपत्री किती लोकांना कर्जमाफी होणार आहे याचं गणित अजून बँकांना बी कळलं नाही आणि ह्यांना कधी कळणार आहे. सरकार काय द्यायला नाही हाय ते पैसे येणं मला आम्हाला काय लाख 10 लाख असं काय कर्ज आहे का त्यांच्या मापाला तर नटायला आमच्या शेतीचा विचार करत नाही ते गोरगरिबाच्या कष्टाचा विचार करत नाही ते त्यांचं कर्जच नाही तर त्यांची कर्जाची आशाच काय आम्हाला एक प्रकारची सवलत म्हणजे वसुलीबाजी आहे. मोठ्या मोठ्या लोकांचं कर्ज माफी होते ती ज्याला कोटी कोटी आहे त्याचं माफ आहे गरीबाचं काय आहे? लोकांना ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना किंवा जनतेला आपण फसवण्याचा प्रकार करत आहात ते अत्यंत वाईट प्रकारचा आहे. मताच्या वक्ताला हा. गाड्या दारात येते त्या आणि गाड्यावर बसून यायचं मत झाली का जरा रस्त्यात बसत तर नाही गाडी आहे बाया गाडी नाही मी जात अशी चालत दवाखान्याला. काय सरकारची मागणी सरकारची मागणी आता काय मागाव त्याला काय देतोय आम्हाला म्हणून मागाव त्याच्याकडून सांगा बरं येतच नाही तर मागायचं तर काय मागाव कुणाला जाऊन आम्ही सरकार त्याच्या राजकारणात आम्ही आमच्या गरीबाच्या झोपडीत आणि त्याला मागाव काय. नुकतीच सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली परंतु यामध्ये विविध अटी असल्याचं सांगण्यात येते आणि आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी देखील आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती फसवी असल्याचं त्यांचं म्हणणं आणि त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ते आंदोलन देखील स्थगित केलं. परंतु आता ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांना काय वाटतं खरंच या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे का झाला आहे का आणि शेतकऱ्यांची काय सध्या स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपण मोहोळ तालुक्यातील हाराळवाडी या गावात आहोत आणि येथील शेतकरी शेती करतात त्यांचं नेमकं म्हणणं काय तर काय सांगाल काय नाव आहे आणि जी सरकारने कर्जमाफी केलेली आहे तर त्या संदर्भाने काय सांगा. मी एक गरीब शेतकरी आहे हराळवाडीचा शेतकरी आहे. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पण ही निकष न लावता पेक्षा तारीख न धरता सरसकट शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंत त्यांनी माफ केले ना सरसकट एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे असं 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं नियम अटी न लावता 2 लाख माफ व्हावं हीच माझी विनंती आहे. और तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील शेती करतात तर काय सांगाल आता सरकारमध्ये आम्ही कर्जमाफी केली आम्हाला कर्जच नाही तर माफी कुणाची करते ते करणाराची केली आमदाराची त्यांच्या मोठ्या मोठ्याच्या माफी होते त्या गरीब शेतकऱ्याला कर्जच देत नाही तर कर्ज माफ करायचं एकराला 30,000 सोसायटी देते ती बी नवजुनं करण्यातच आमचं जाते नवजुनं केलं तर देता म्हणते ती आणि ती बी तेवढंच घ्या म्हणते त्याने मग काय आम्हाला काय लाख 10 लाख असं काय कर्ज आहे का त्यांच्या मापाला तर नटायला आमच्या शेतीचा विचार करत नाही ते गोरगरिबाच्या कष्टाचा विचार करत नाही ते त्यांचं कर्जच नाही तर त्यांची कर्जाची आशाच काय आम्हाला काय आहे आम्हाला 10 लाख कर्ज आहे का सरकाराचं कुठल्याही खात्यात बघा कुठल्याही बँकेत बघा आम्ही सदा सोसायटी जरी काढली तरी आधी आमची उसात बिला सोसायटी घेते ती आणि मग राहिलेला आम्हाला देते ती मग कशाचं कर्ज आमचं माफ असेल कुणाचं मोठ्या मोठ्या लोकांचं कर्ज माफी होते ती ज्याला कोटी कोटी आहे त्याचं माफ आहे गरीबाचं काय आहे. सरकारनं लाडकी बहीण योजना आणली होती लाडकी बहीण योजना आणली होती की गेल्या वर्षाच आणली होती 5-6 महिने लाडक्या बहिणीचे पैसे भेटलं नटलं आणि पुन्हा मला त्यांची इलेक्शन निघाली मतदान निघाली त्यात अनेक बहिणींचं वय कट केलं त्या बहिणींचं काय काय त्यांचं त्यांनाच माहिती आहे काय कट केलं ते त्यातनं कुणाला दिलं कुणाला नाही दिलं आमचं कट झालं केवीसी बंद झाली म्हणून आम्हाला निरोप देते ती कोणाकडे तरी केवीसी करायला गेली आजी तुमचं होत नाही आजी तुमचं होत नाही आम्ही पुढे काय करणार आहे सरकारच्या हातातलं घ्यायचं का त्या बाबाच्या हातातले आम्ही कागद घेऊन तपासायचे आम्हाला काय कळतंय. कांदा लावला होता कांदा गेल्या वर्षी 5 एकर कांदा लावला 5 एकराला 5,000 किलो बी आणलं तर त्या बियाचं सुद्धा पैसे भेटले नाहीत असं झाली तुमच्या कांद्याचा पंचनामा 100 रुपये भरा भरलं 5-5 हजार सुद्धा आम्हाला भेटलं नाहीत काय आम्हाला सरकारची मदत आहे आमच्या कष्टाचा तर रोजगार तर आम्हाला भेटला का आणि काय केलं कांद्याचं तर आम्हाला काय भरपाई दिली काय आमच्या लुसकानकीचा फायदा झाला आमची लुसकानकी आम्हाला आमचं कष्ट आम्हाला ह्याच्या पुढे काय त्याचं पाऊस जास्त झाला होता जरी त्याचं कांदा काय पिकला नुकसान तर दर देत नाही ती कांदा जर पिकला तर आम्हाला दर नाही 1,500-2,000 केलेलं सुद्धा देत नाही ती फक्त माल ओतून घ्यायचा तेवढा सरकाराकडे आहे बघा शेतकऱ्याचा बाकी काही सुद्धा नफा तोटा नाही. पाऊस पण जास्त झालता पूर परिस्थिती झाली होती त्याचे काय नुकसान भरपाई मिळेल का? नुकसान काय मिळणारला मिळालं राहिलेले लोक राहिले ते अजून मिळतेच म्हणते सरकार पण कधी मिळतं का नष्ट होता त्यांचं मिळालंच नाही.
आता कधी ते सरकार कोणाच ठेवते. काय सांगाल आपण या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत आहात तर काय नेमकं आता सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी केली. मुळात जी कर्जमाफी केली आहे ती निव्वळ फसव्या पद्धतीची आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्षात देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा ते म्हणायचे आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. आता सत्तेत आल्यानंतर 2 लाखाची कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ची सवलत देण्यात आली. एक प्रकारची सवलत म्हणजे वसुलीबाजी आहे. आणि ज्या पद्धतीने सातबारा कोरा करू म्हणत होते आता काय झालं? शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणारं सरकार आता सत्तेत आल्यानंतर वेगळा सूर धरतंय. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणते, परंतु वास्तविक पाहता किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ह्याची अजून गॅरंटी नाही. लोकांना ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना किंवा जनतेला आपण फसवण्याचा प्रकार करत आहात हे अत्यंत वाईट प्रकारचं आहे. शेतकरी तुमच्या आशेवरती बसला आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणारं सरकार आता त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याचा माल शेतातून मार्केटमध्ये जातो आणि त्याची विक्री कवडी मोल भावाने होते आणि सरकार यावरती पाठ फिरवतं किंवा नजर फिरवतं. जर तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला तर सरकारकडे शेतकऱ्याची कोणतीच अपेक्षा नाही, ना कर्जमाफीची ना तुमच्या भिकेची. मुळात अशा फसव्या कर्जमाफीला कुठलाही शेतकरी बळी पडणार नाही. सरसकट कर्जमाफी दिली तर त्यावरती समाधानी होईल शेतकरी. मुळात शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या. कर्जमाफी ज्या पद्धतीने दिली ती सगळ्यांना माहीत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे कोणता प्रकार आहे, त्याच्यात काय आहे. 56 लाखाचा आकडा केवळ हा टीव्ही चॅनलवरती आहे. वास्तविक कागदोपत्री किती लोकांना कर्जमाफी होणार आहे याचं गणित अजून बँकांना बी कळलं नाही आणि ह्यांना कधी कळणार आहे. ज्या आत्ता मॉर्गेजची पद्धत बंद केली, बँकांमध्ये मॉर्गेज करून जे कर्ज पद्धत देत होते ती आता बंद केली गेली आहे. कारण महाराष्ट्रावरती असणारा बँका म्हणजे शेतकऱ्यावरचा बोजा अद्याप फिटला नाही. त्या अनुषंगाने बँकांनी मॉर्गेज पद्धत बंद केली आहे. आता बँक कर्ज देणार नाही शेतकऱ्याला, मग मोठ्या उद्योगपतीला बँक कर्ज देते आणि त्यामध्ये सेटलमेंट केलं जातं आणि सरकार काही ठिकाणी त्यांचे पैसे माफ करतं. मग शेतकऱ्याची कर्जमाफी का होत नाही? म्हणजे एकंदरीत सरकारला शेतकऱ्याचं देणं घेणं नाही, असाच हा प्रकार आहे. काका किती वय आहे? माझं 80 आहे. काय शेतीच कोण बघते आता? शेतीचा आता मुलगा बघतोय. कसं काय शेतीत काय काय लावलं मला? काय आहे आता हे कांदा लावलं होतं, कांदा गेलं नासून गेलं, पावसानं काय गेलं, पुन्हा काय निघालं तर बाजारात गेलं तर बाजारात भाव आला नाही. कांद्याला टाकून दिलं शेवटाला. आता गाठलं नांगरून सनी कायच आता पाणी नाही तर काय करायचं काय शेतात? काहीच नाही शेतात. हा आता जेव्हा पण ही मेघराजा पडेल त्या टायमाला काय व्हायचं ते होईल, पण आणि काय करायचं ते करू. काय किती खर्च आला होता तरी सगळं हे करायला? तरी बी गेलं 50-60 हजार रुपये रिकामच गेले. तर कांदा लावायला, ते आपली रोपाला बे आणायला, बाया लावायला, त्याला खात घालायला काय करायचं? गेलं फुकटच्या फुकट गेलं. 1 रुपया फायदा मिळाला नाही त्याचा. सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी केली. कशी आपणाला केली कर्जमाफी? काय सुद्धा नाही. ही दिशा आहे नुसती कर्जमाफीची दिशा आहे. दिशा म्हणजे उगाच लावायचं काहीतरी 50,000 देतो, इकडे ते करतो, हे 2 लाख सोडतो. सोडायचं नाही ना, सोडलं नाही ना, काय केलं नाही. अजून कोणाला झालेलं नाही कर्जमाफी. असं झाले ते नुसत्या दिशा धावते ती. फायदाच झाला नाही. नाही 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 नाही, फायदा झाला नाही अजूनही. कुणाला 1 रुपया सोडला नाही अजूनही. फक्त वसुली चालू आहे. वसुली द्या तुम्हाला मग माफ होते. हे कशाने द्यायचं वसुली? तर कार शेतातच काय नाही तर द्यायचं काय? मुलं ही काय करते त्याला? काय करायचं? असंच नव्ह का काहीतरी करायचं, गवंड्याच्या हाताखाली जायचं, कुठं तर काय करायचं, कोणाचं काय असेल तिथं बघायचं, जगायचं आहे. दुसरं काय आहे? जनावराला वैरण नाही, आम्हाला पाणी नाही. हे पाऊस तर पडेना. पाऊस पडला तर उजनी भरली तर नळाला पाणी आलं तर आमच्या शेताला काय तर फायदा आहे. उजनीत पाणी नसल्यावर आम्हाला कशाचा फायदा आहे? आमचं उजनीच्या जीवावर गाव आहे. काय किती मुली आहे? 1 मुलगी 1 मुलगा आहे. आता या वर्षी अधिक महिना आला ती काय तर करते ती जावायला. काय कशानं करावं? खायला अन्न नाही त्यांना काय करावं? त्या जावयाला तर लेकीला तर काय करायचं? काय आम्ही बोलवी नाही त्यांना? आम्हालाच खायला अन्न नाही तर त्यांना बोलवून इथं काय करावं? काय नाही काय नाही. हा सरकारकडे काय मागणी असेल? सरकार काय द्यायला? हाय ते पैसे येणार. मला 80 वर्ष चालू माझं, मला डोल लागला ते वर्षाचं पैसे येणार. आता माझं 3-3 महिने 4-4 महिने गेलं तरी इलेक्शनच्या टायमात 10 महिने पैसे झालं नाही तर काय करायचं?
कर्जमाफी करावी एवढीच आमची. काय काय मागणी आहे तरी? काय नाही, सर्व शेतकऱ्यांचं सरसकट माफ करावं कर्ज, आमची एवढीच इच्छा आहे. सरकार दरवेळेस म्हणते आम्ही सगळंच करतो. म्हणतं एवढं खरं सरकार दरवेळेस जनतेला फसवायचंच काम हा. करतंय. जनतेला ज्या पद्धतीने फसवतंय त्याच पद्धतीने शेतकऱ्याला फसवत आहे. मला सांगा, सत्ताधारी, विरोधक आणि अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराने कमवलेली इस्टेट केवळ शासन दरबारी जमा केली तर या महाराष्ट्राबरोबरच राज्यातील शेतकऱ्याबरोबरच देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज फिटल. एवढी ह्यांनी बेईमानी पद्धतीने इस्टेट कमवली आहे. सरकार म्हणतं आम्ही सगळंच कर्जमाफी करतोय. कर्ज दिलंयच कुणाला म्हणून कर्ज माफी करतो. आमच्या पावत्या जर तुझ्या हातात पोहोचल्या नाही त्या आम्ही काढलं तर नाही तर फेडावं कुणाचं. करत असेल कोण काढणार असते ती 10-10 लाखांना 20-20 लाखांना त्यांचं माफ. गरीबाचं काय माफ आहे? ऊस लावला होता ना. ऊस लावला तर ऊसावर कर्ज देते ती. किती देते ती? सोसायटी गेली तर ऊसाच्या बिलातच काटून घेते ती मग राहिलेलं देते ती. पाऊस पडला नाही यावर. पाऊस तर कसलाच नाही. पावसामुळे तर बघा जावं गुरं बांधायचं उकताला शेतात. काय सरकारकडे मागणी असेल? सरकारची मागणी आता काय मागावं? त्याला काय देतोय आम्हाला म्हणून मागावं त्याच्या कुठं सांगा बरं. येतच नाही तर मागायचं तर काय मागावं कुणाला जाऊन आम्ही? सरकार त्याच्या राजकारणात आम्ही आमच्या गरीबाच्या झोपडीत आणि त्याला मागाव काय? जायचं कोण त्याच्या पस्तोर? आमचं जाणंच घडत नाही. आमच्यापाशी नाही तेवढी प्रॉपर्टी, त्याच्यापाशी जाण्याची कोण असते ती मोठी तोटी त्यांच्याकडून जाते ती घेते ती. निवडणूक मतदानाला येते ती. मतदानाला येते ती की असं करताव तुमचं अमकं करताव रस्ता करताव तुम्हाला लाईट देताव पाणी देताव मतं निवडून आली की त्यांच्या कामाला त्यांनी लागते ते आमचं कोण विचार करतंय? आमचं काय सरकारा कुठं आम्हाला कवडीची सुद्धा मदत नाही बघा. आपण जर पाहिलं तर हा मावशी काय सांगाल? काय म्हणताय काय? मला शेतात कर्ज देण्याला नवा मताच्या वक्ताला हा गाड्या दारात येते त्या बर. आणि गाड्यावर बसून यायचं. मत झाली का जरा रस्त्यात बसत तर नाही गाडी आहे बाया गाडी नाही. मी जात अशी चालत दवाखान्याला. आता काय शेती काय काम करतो? काय काम करते हात मोडलाय आणि काय काम करू? शेतात राहणार कामाला जात नव्हतं. हा शेती किती आहे? हा एकर. बरं, मग सरकार म्हणतंय आता कर्ज माफी केली आता. मला कर्ज नाही तर कोणाची माफी करू? बर. आम्ही कोणाचा पैसाच काढला नाही. रानात काय लावलं? ऊस आहे मिळतोय भाव? पैसे मिळाले? बिल 15 टन गेला आणि मिळालं? तोडाय 6000 घेतलं. बर. बिल एवढं मिळालं? बिल. हा? बिल आता मिळालं? त्याला एखाद्या नावावर आहे मला दावल का त्यानं? मला दावल का नवरा मेला आता? आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार म्हणतं आम्ही कर्जमाफी केली परंतु या जे खरोखरच कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचली नसल्याचं आपल्याला दिसते आणि या शेतकऱ्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.